मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांच्या सिरीज सुरू केलेल्या आहेत। त्यामध्ये भारतीय राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अशा वेगवेगळ्या घटकांच्या सिरीज सुरू केलेल्या आहेत। तर आज आपण भारतीय राज्यघटना या घटकातील घटना दुरुस्ती या विषयावरची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजे काय, घटना दुरुस्तीची वैशिष्ट्ये, त्यानंतर घटना दुरुस्तीचे प्रकार आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आणि घटना दुरुस्तीवर आपल्याला परीक्षेमध्ये नेमके कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत। तर सुरुवातीला घटना दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजेच काय ते पाहूयात। भारतीय राज्यघटना एक लिखित दस्तऐवज असून देशाचा तो मूलभूत कायदा आहे। कालपरत्वे देशाच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत घडून येणाऱ्या परिवर्तनानुसार घटनेतही सुसंगत बदल करणे क्रमप्राप्त ठरते, कारण अशा बदलामुळेच घटनेची प्रासंगिकता कायम राहते। त्यासाठीच भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्तीची प्रक्रिया नमूद केलेली आहे। भारताची घटना दुरुस्ती प्रक्रिया ही अमेरिकेप्रमाणे अतिशय ताठर किंवा ब्रिटनप्रमाणे अतिशय लवचिक स्वरूपाची नाही। प्रत्यक्षात भारताच्या घटनेत परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा व्यवहार्य समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे भारतीय घटना अंशतः ताठर व अंशतः लवचिक आहे असे म्हणता येते। यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की भारतीय राज्यघटनेची घटना दुरुस्ती प्रक्रिया नेमकी कशी आहे, तर ती आहे अंशतः ताठर आणि अंशतः लवचिक। ती अमेरिकेप्रमाणे अतिशय ताठर ही नाही किंवा ब्रिटनप्रमाणे अतिशय लवचिक देखील नाही, तर ती अंशतः ताठर व अंशतः लवचिक आहे। भारतीय घटनेच्या कलम 368 मध्ये संसदेचा घटनेत सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधीची कार्यपद्धती याबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। आणखीन काही पर्यायी शब्द आहेत, त्यामध्ये संविधान दुरुस्ती, संविधान विशोधन, संविधान सुधारणा हे प्रतिशब्द घटना दुरुस्ती या शब्दाला वापरले जातात। जर आपल्याला अशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये आला की संविधान विशोधन किंवा संविधान सुधारणा किंवा संविधान दुरुस्ती असे जर शब्द आले तर आपण तो शब्द म्हणजेच घटना दुरुस्ती असा म्हणून पाहिला पाहिजे। इथे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न कोणते कोणते असतील की भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार संसदेला घटनेत सुधारणा करण्याचा किंवा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, तर ते आहे घटनेचं कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करता येते। त्यानंतर घटना दुरुस्ती प्रक्रियेची वैशिष्ट्ये, घटनेत सुधारणा करण्यासाठी केवळ संसदेस पुढाकार घेता येतो, राज्य विधिमंडळास याबाबत पुढाकार घेण्याचा अधिकार नाही। हे घटना दुरुस्ती प्रक्रियेचं एक वैशिष्ट्य आहे की घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे। म्हणजे घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार घटनेत सुधारणा करण्यासाठी केवळ संसदेस पुढाकार घेता येतो, राज्य विधिमंडळास याबाबत पुढाकार घेण्याचा अधिकार नाही। म्हणजेच इथं असं सांगण्यात आलेले आहे की घटनेमध्ये जी सुधारणा वगैरे करायची असेल पुढाकार घेण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे। राज्य विधिमंडळ स्वतः पुढाकार घेऊन एखादी घटना दुरुस्ती करू शकत नाही। त्यानंतर घटना दुरुस्ती संबंधीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते, मात्र त्यास दोन्ही सभागृहांनी स्वतंत्ररित्या संमत करणे अनिवार्य असते। दोन्ही सभागृहांदरम्यान मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत असे विधेयक संमत करण्याची तरतूद नाही। म्हणजे घटना दुरुस्तीचे जे विधेयक आहे ते संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते, परंतु जर त्या विधेयकावर दोन्ही सभांमध्ये जर मतभेद निर्माण झाले तर त्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याची तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली नाही। त्यानंतर लोकसभेत व राज्यसभेत घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक नसते। हे देखील इथे महत्त्वाचे आहे की आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की लोकसभेत किंवा राज्यसभेत घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते का, तर त्याचं उत्तर आहे नसते। ते राष्ट्रपतीच्या पूर्वसंमती विना लोकसभेत किंवा राज्यसभेत मांडले जाऊ शकते। त्यानंतर घटना दुरुस्ती विधेयकास राष्ट्रपती अंतिम मंजुरी देतात, त्यानंतर ते कायद्यात परिवर्तित होते। या विधेयकास राष्ट्रपती राखून ठेवू शकत नाही, तसेच संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही। म्हणजे जर एखादे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा यांनी संमत केलं आणि ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जर राष्ट्रपतींकडे पाठवले तर त्यानंतर राष्ट्रपती ते विधेयक राखून ठेवू शकत नाहीत, तसेच ते संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत।
त्यानंतर काही घटना दुरुस्ती विधेयकांना निम्म्यापेक्षा अधिक राज्य विधिमंडळांची मंजुरी आवश्यक असते। उदाहरणार्थ अलीकडे लागू झालेले जे आहे वस्तू व सेवा कर विधेयक, तशा प्रकारच्या विधेयकांना राज्य विधिमंडळांची मंजुरी देखील असणे आवश्यक असते। आणि घटनेत दुरुस्ती करण्यासाठी जनमत आजमावण्याची आवश्यकता नसती, हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। या मुद्द्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जनमताची तिथे गरज नाही, तर संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभेतील प्रतिनिधी त्याचबरोबर राज्य विधिमंडळातील प्रतिनिधी यांच्या निर्णयानुसार किंवा यांनी घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रपतींच्या मर्जीने घटना दुरुस्ती एखाद्या विषयामध्ये करता येते, त्याला जनमताच्या मंजुरीची आवश्यकता लागत नाही। पंडित नेहरू यांच्या मते घटनेच्या परिदृढतेमुळे राष्ट्राची प्रगती खुंटते, म्हणूनच घटनेत सुधारणा करण्याची प्रक्रिया आवश्यक ठरते। हे वाक्य पंडित नेहरूंचं आहे। यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्याला हे वाक्य दिलं जाते आणि हे वाक्य अशा प्रकारचं मत कोणी मांडलेलं आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यानंतर घटना दुरुस्ती प्रक्रियेच्या विविध पद्धती भारतीय राज्यघटनेच्या 20व्या भागातील कलम 368 मध्ये घटनेत सुधारणा किंवा दुरुस्ती करण्याची प्रक्रिया व या प्रक्रियेशी निगडित असलेले संसदेचे अधिकार नमूद केलेले आहे। भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती 3 प्रकारे करता येते। यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती करण्याचे किती प्रकार आहेत, तर त्याचं उत्तर आहे 3 प्रकार करता येतात। ते म्हणजे संसदेच्या साध्या बहुमताने, संसदेच्या विशेष बहुमताने आणि तिसरा जो प्रकार आहे संसदेच्या विशेष बहुमताने अधिक निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने। अशा प्रकारे 3 प्रकारे घटना दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली जाते। संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्तीची प्रक्रिया पाहूयात। सामान्यतः कमी महत्त्वाच्या विषयांसंबंधी घटना दुरुस्ती करावयाची असल्यास ती संसदेच्या साध्या बहुमताने संमत करता येते। या पद्धतीत संसदेची सामान्य कायदा बनविण्याची पद्धत अनुसरली जाते। घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत किंवा राज्यसभेत सादर करता येते। दोन्ही सदनातील उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सभासदांच्या साध्या बहुमताने विधेयक संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने अशी दुरुस्ती अंमलात येते। या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की संसदेच्या साध्या बहुमताने होणाऱ्या घटना दुरुस्त्या या घटनेच्या 368व्या कलमानुसार करण्यात आलेल्या घटना दुरुस्त्या मानल्या जात नाहीत। संसदेच्या साध्या बहुमताने पुढील विषयांच्या बाबतीत घटना दुरुस्त्या करता येतात। त्यामध्ये नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे, नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यात फेरफार करणे, कलम 2 व 3 मध्ये बदल करणे। त्यानंतर नागरिकत्वासंबंधीच्या सर्व तरतुदी कलम 5 ते 8 नुसार। त्यानंतर लोकसभेच्या मतदारसंघांच्या कक्षेत फेरफार करणे, कलम 81। संसदेची गणसंख्या ठरविणे, कलम 103। संसद सदस्यांचे वेतन व भत्ते निश्चित करणे, कलम 106। संसदेच्या कामकाज पद्धतीचे नियम, कलम 118। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करणे, कलम 124(1). त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्याची कक्षा वाढविणे, कलम 135। संसदेच्या अथवा घटक राज्यांच्या विधिमंडळांच्या निवडणुकीकरिता मतदारांच्या याद्या तयार करणे, निवडणूक क्षेत्रांचे परिसीमन करणे इत्यादी, कलम 327। सर्वोच्च न्यायालयातील तसेच उच्च न्यायालयातील कामकाजाची भाषा ठरविणे, कलम 348। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती, सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इत्यादींचे वेतन व भत्ते आणि सेवा शर्ती ठरविणे, परिशिष्ट 2। अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण, परिशिष्ट 5। आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या प्रदेशातील जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनासंबंधी नियम करणे, परिशिष्ट 6। घटक राज्यांसाठी विधान परिषद स्थापन करणे किंवा बरखास्त करणे, कलम 169। यासारखे जे विषय आहेत या विषयामध्ये बदल करायचा असेल तर आणि जर त्यामध्ये जर काही घटना दुरुस्त्या करायच्या असतील तर त्या घटना दुरुस्त्या करताना संसदेच्या साध्या बहुमताने या विषयामध्ये दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात। आता आपल्याला परीक्षेमध्ये यावरती काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की संसद खालीलपैकी काही पर्याय दिलेले असतात आणि पुढीलपैकी कोणत्या विषयाच्या बाबतीत संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करता येऊ शकते आणि मग योग्य पर्याय आपल्याला त्याच्यातून निवडायचा असतो
अशा प्रकारे या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर संसदेच्या विशेष बहुमताने या अंतर्गत घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते। त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात स्वतंत्ररित्या त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्याहून अधिक सभासदांनी मान्यता व उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ते संमत व्हावे लागते। यास दुहेरी बहुमत असेही संबोधले जाते। तदनंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने सदरील दुरुस्ती अंमलात येते। तर यामध्ये कोणते कोणते विषय समाविष्ट केलेले आहेत संसदेच्या विशेष बहुमताने, तर त्यामध्ये आहेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे या संबंधीच्या सुधारणा, संसदेच्या साध्या बहुमताने होणाऱ्या घटना दुरुस्त्या आणि संसदेच्या विशेष बहुमताने अधिक निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने होणाऱ्या घटना दुरुस्त्या यांना वगळता इतर विषयांच्या दुरुस्त्या संसदेच्या विशेष बहुमताने केल्या जातात। यामध्ये मग महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत, ते म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे या संबंधीच्या सुधारणा या संसदेच्या विशेष बहुमताने केल्या जातात। तसेच संसदेच्या साध्या बहुमताने होणाऱ्या घटना दुरुस्त्या आणि संसदेच्या बहुमताने अधिक घटक राज्यांच्या संमतीने होणाऱ्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्या वगळता इतर सर्व घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या संसदेच्या विशेष बहुमताने केल्या जातात। आता त्यानंतरचा आहे तिसरं, संसदेच्या विशेष बहुमताने अधिक निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने, तर ते कोणते कोणते विषय आहेत ते पाहू आपण। यामध्ये घटना दुरुस्तीची ही सर्वात कठीण पद्धत आहे। यावरती आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की घटना दुरुस्तीची सर्वात कठीण पद्धती कोणती आहे, तर संसदेच्या विशेष बहुमताने अधिक निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने जी घटना दुरुस्ती केली जाते ही घटना दुरुस्तीची सर्वात कठीण पद्धत आहे। यामध्ये घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या विशेष बहुमताने संमत झाल्यानंतर त्यास संघ राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळांची संमती आवश्यक असते। यासाठी संबंधित विधेयकास संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने संमत केल्यानंतर ते विधेयक घटक राज्यांकडे पाठविले जाते। घटक राज्ये एकगृही असल्यास विधानसभेच्या आणि द्विगृही असल्यास विधानसभा आणि विधान परिषदेच्या साध्या बहुमताने विधेयकास आपला पाठिंबा अगर विरोध दर्शवितात। म्हणजे यामध्ये काय काय दिलेलं आहे की एखादं विधेयक जे या घटना दुरुस्ती अंतर्गत जे येणारे विधेयक आहेत तर ते पहिल्यांदा संसदेच्या विशेष बहुमताने संमत केलं जातं, त्यानंतर ते घटक राज्यांच्या विधिमंडळाकडे संमतीसाठी पाठवलं जातं आणि मग ज्या राज्यामध्ये एकगृही विधिमंडळ आहे त्या राज्यामध्ये त्या विधिमंडळाकडून त्याला संमती मिळवली जाते किंवा विरोध दर्शविला जातो आणि ज्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद आहेत तर त्या राज्यामध्ये त्या दोन्ही सभागृहांनी आपला विरोध किंवा पाठिंबा दर्शवावा लागतो। त्यानंतरच मग निम्म्याहून अधिक घटक राज्यांनी पाठिंबा दिल्यास ते विधेयक संमत होते। संबंधित राज्यांनी किती मुदतीत उपरोक्त विधेयकास संमती द्यावयास हवी याबाबत कोणतीही कालमर्यादा घटनेत विहित करण्यात आलेली नाही। त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने सदरील दुरुस्ती अंमलात येते। म्हणजे त्या राज्यांनी किती कालावधीमध्ये ते विधेयक मान्य करणं किंवा अमान्य करणं त्यासाठी किती वेळ घ्यावा हे घटनेमध्ये त्याची तरतूद केलेली नाही। त्यामुळे ते आपल्याला हवा तेवढा वेळ घेऊन ते विधेयक संमत किंवा फेटाळू शकतात आणि मग त्यानंतर मग राज्यांच्या संमती आल्यानंतरच मग राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी होते आणि त्यानंतर मग त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं। तर ते विषय कोणते कोणते आहेत ते पाहू आपण। या घटना दुरुस्ती अंतर्गत राष्ट्रपतींची निवडणूक कलम 54 व कलम 55, सर्वोच्च न्यायालयात संबंधी तरतुदी भाग 5 प्रकरण 4, उच्च न्यायालयासंबंधी तरतुदी भाग 6 प्रकरण 5, त्यानंतर कलम 368 मधील सुधारणा, केंद्राच्या व राज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती कलम 73 व कलम 162, 7व्या परिशिष्टातील सूची, केंद्र व घटक राज्य यांच्यातील कायदेविषयक अधिकार विभागणी, घटक राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व, 4थे परिशिष्ट, केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय कलम 241, वस्तू व सेवा कर परिषद या घटकांचा या संसदेच्या विशेष बहुमताने अधिक राज्याच्या विधिमंडळांच्या बहुमताने ज्या घटना दुरुस्ती केल्या जातात त्यामध्ये या विषयांचा समावेश केला जातो। आता आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या
घटनादुरुस्त्या पाहणार आहोत। तर त्यामध्ये पहिली जी आहे ती 26वी घटनादुरुस्ती 1971 मध्ये झाली होती। चा विषय होता संस्थानिकांचे तनखे व विशेष अधिकार रद्द करण्यात आले। 42वी घटनादुरुस्ती 1976 सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे 3 शब्द नव्याने समाविष्ट करण्यात आले। लोकसभा व विधानसभेचा कार्यकाल 6 वर्षांचा केला। मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला। मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला। शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये स्थानांतरित करण्यात आला। 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हटलं जातं आणि ही खूप मोठी घटनादुरुस्ती आहे, त्यामुळे यावरती आपण नंतर सेपरेट एक व्हिडिओ बनवूयात। त्यानंतर पुढची जी घटनादुरुस्ती आहे 44वी घटनादुरुस्ती 1978 मूलभूत हक्कांमधून संपत्तीचा हक्क वगळण्यात आला। लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाल पुन्हा 5 वर्षांचा केला। 42व्या घटनादुरुस्तीन्वये करण्यात आलेल्या अनेक तरतुदी रद्द करण्यात आल्या। ही देखील घटनादुरुस्ती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर 52वी घटनादुरुस्ती 1985 पक्षांतर पद्धतीवर निर्बंध 10वे परिशिष्ट अंतर्भूत करण्यात आले। त्यानंतर 61वी घटनादुरुस्ती 1989 मतदाराचे पात्रता वय 21 वर्षांवरून 18 वर्षांपर्यंत खाली आणले। हे देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर 73वी घटनादुरुस्ती 1992 ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली। 9व्या भागाचा व 11व्या परिशिष्टाचा अंतर्भाव करण्यात आला। ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास जेव्हा आपण करतो तर त्यामध्ये ही घटनादुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे। त्यानंतर 74वी घटनादुरुस्ती 1992 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी 9A हा भाग व 12व्या परिशिष्टाचा अंतर्भाव करण्यात आला। 77वी घटनादुरुस्ती 1995 अनुसूचित जाती जमातींसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली। 84वी घटनादुरुस्ती 2001 लोकसभा व विधानसभेच्या जागांच्या संख्येत बदल न करता 1991च्या जनगणनेनुसार मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची तरतूद करण्यात आली। त्यानंतर 85वी घटनादुरुस्ती 2001 कलम 16(4)A मध्ये सुधारणा अनुसूचित जाती जमातींच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी राखीव जागांची शाश्वती देण्यात आली। 86वी घटनादुरुस्ती 2002 21A हे नवे कलम अंतर्भूत करण्यात आले आणि 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून लागू करण्यात आले। ही घटनादुरुस्ती देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। त्यानंतर 88वी घटनादुरुस्ती 2003 268A या कलमाचा समावेश घटनेत करून त्याद्वारे सेवा कर या विषयाचा केंद्र सूचित अंतर्भाव करण्यात आला। सन 2016च्या 101व्या घटनादुरुस्तीन्वये कलम 268 हे वगळण्यात आले आहे। 91वी घटनादुरुस्ती 2003 कलम 75 व कलम 164 मध्ये दुरुस्ती करण्यात आली। केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पंतप्रधानांसह लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही असे या घटनादुरुस्तीनुसार सांगण्यात आले। त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह राज्य विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही, तथापि मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची सदस्य संख्या 12पेक्षा कमी असणार नाही असं देखील सांगण्यात आलं। त्यानंतर 92वी घटनादुरुस्ती 2003 बोडो, संथाली, मैथिली व डोगरी या भाषांचा 8व्या परिशिष्टात समावेश करण्यात आला। त्यामुळे 8व्या परिशिष्टातील अधिकृत भारतीय भाषांची संख्या आता 22 इतकी झाली। त्यानंतर 93वी घटनादुरुस्ती 2005 अनुसूचित व इतर मागासवर्गीयांसाठी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये राखीव जागांची तरतूद करण्याचा अधिकार राज्यास प्रदान करण्यात आला। इथे 92वी जी घटनादुरुस्ती आहे त्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 92व्या घटनादुरुस्तीनुसार किती भाषांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे, तर त्या 4 भाषा वाढवण्यात आलेल्या आहेत। त्या आहेत बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी। आणि मग यामध्ये आणखीन एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की या भाषांचा समावेश केल्यानंतर
आता सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती अधिकृत भाषा समाविष्ट आहेत, तर त्या आहेत 22. अशा प्रकारे घटना दुरुस्तीवरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढची घटना दुरुस्ती आहे 94वी घटना दुरुस्ती 2006. मध्य प्रदेश व ओडिशा राज्याप्रमाणेच छत्तीसगड व झारखंडमध्येही आदिवासीसाठी स्वतंत्र मंत्र्याची तरतूद बिहारसाठी असलेली याच प्रकारची तरतूद याच घटना दुरुस्ती अन्वये काढून टाकण्यात आली. 95वी घटना दुरुस्ती 2009. केंद्रीय आणि राज्य विधिमंडळात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींकरिता राखीव जागांची मुदत सन 2020 पर्यंत वाढविण्यात आली. 97वी घटना दुरुस्ती 2011. सहकार क्षेत्रातील सुधारणा संबंधी ही घटना दुरुस्ती होती. 19व्या कलमात सुधारणा 9B या नव्या प्रकरणाचा व 43B या नव्या कलमाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 98वी घटना दुरुस्ती 2012. 371J या नव्या कलमाचा समावेश करण्यात आला. 99वी घटना दुरुस्ती 2014. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. मात्र 16 ऑक्टोबर 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही घटना दुरुस्ती रद्द केली. 100वी घटना दुरुस्ती 2015. भारत व बांगलादेश या दोन्ही देशात 1974 मध्ये झालेल्या भूसीमा रेषा कराराला मंजुरी देण्यात आली. 101वी घटना दुरुस्ती 2016. वस्तू व सेवा कर लागू करण्यासंबंधित 246A, 269A आणि 279A या नव्या कलमांचा समावेश. सेवा करासंबंधीचे 268A हे कलम वगळण्यात आले. कलम 248, 249, 250, 268, 269, 270, 271, 286, 366, 368 मध्ये सुधारणा. घटनेच्या 6व्या व 7व्या परिशिष्टात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 102वी घटना दुरुस्ती 2018 साली झाली. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेशी संबंधित घटनेत 338B व 342A ही 2 नवी कलमे समाविष्ट करण्यात आली. तसेच कलम 338 व कलम 366 मध्ये सुधारणा करण्यात आली. 103वी घटना दुरुस्ती 2019. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षणाची तरतूद या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आली. कलम 15 आणि कलम 16 मध्ये सुधारणा करण्यात आली. ही घटना दुरुस्ती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, कारण ही आत्ताच झालेली आहे आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षणाची तरतूद या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 104वी घटना दुरुस्ती 22 जानेवारी 2019. राष्ट्रपतींची संमती 21 जानेवारी 2020 ला झालेली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठीचे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामधील आरक्षण 70 वर्षांऐवजी 80 वर्षापर्यंत वाढविले. त्यामुळे या आरक्षणाची मुदत आता 25 जानेवारी 2030 पर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे अँग्लो इंडियन समाजासाठी लोकसभा व राज्यांच्या विधानसभा यामधील राखीव जागांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. 105वी घटना दुरुस्ती 15 सप्टेंबर 2021 रोजी झालेली आहे. घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आपल्या आवश्यकतेनुसार इतर मागासवर्गीयांची यादी तयार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आज आपण भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचा भाग असणारा जो घटना दुरुस्ती प्रक्रिया आणि महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या यांची माहिती पाहिली. यावरती आपल्याला परीक्षेत नेमके कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण काही प्रश्नांच्या माध्यमातून पाहूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा अधिक प्राधान्य बहाल करण्यात आले? पर्याय आहेत 39वी घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती आणि 32वी घटना दुरुस्ती. आणि याचे योग्य उत्तर आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा अधिक प्राधान्य बहाल करण्यात आले. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे योग्य जोड्या लावा. इथे घटना दुरुस्ती आणि अंतर्भूत परिशिष्ट दिलेली आहेत. पहिली घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती. अंतर्भूत परिशिष्टे 12वे, 10वे, 9वे, 11वे आणि योग्य पर्यायाच्या मदतीने उत्तर निवडायचं आहे आपल्याला. त्यामध्ये पर्याय क्रमांक ब हे ह्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच
पहिली घटना दुरुस्ती जी आहे त्यानुसार 9वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले। त्यानंतर 52व्या घटना दुरुस्तीनुसार 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले। त्यानंतर 73व्या घटना दुरुस्तीनुसार 11वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आणि 74व्या घटनानुसार 12वे परिशिष्ट जोडण्यात आले। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेली संविधान दुरुस्तीची पद्धत डॅश डॅश या देशाच्या संविधानावरून घेण्यात आली आहे। दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इंग्लंड, रशिया आणि याचे योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेकडून आपण संविधान दुरुस्तीची पद्धत स्वीकारलेली आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये अनुसूचित जातींसाठी व अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोगाची रचना करण्यात आलेली आहे। पर्याय आहेत 90व्या, 88व्या, 89व्या, 91व्या आणि उत्तर आहे 89व्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जातींसाठी व अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोगाची रचना करण्यात आलेली आहे। सन 2001च्या 84व्या घटना दुरुस्तीन्वये सन डॅश डॅश मधील जनगणनेच्या आधारे मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची तरतूद करण्यात आली। पर्याय आहेत 1981, 1991, 2001, 1971 आणि याचं उत्तर आहे 1991च्या जनगणनेनुसार जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, संसदेस घटना दुरुस्तीचे व्यापक अधिकार असले तरी संसद घटनेची डॅश डॅश बदलू शकत नाही। मूलभूत संरचना, सर्वसाधारण आखणी, विस्तृत मांडणी, फक्त क बरोबर, फक्त ब व क बरोबर, फक्त अ बरोबर, अ ब क बरोबर। तर ह्याचं उत्तर आहे संसद घटनेची मूलभूत संरचना बदलू शकत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे ह्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, इसवी सन 1990च्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती जमातींसाठी घटनात्मक दर्जा लाभलेला बहुसदस्यीय राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातींसाठी आयोग स्थापन करण्यात आला होता। 62व्या, 65व्या, 42व्या, 48व्या आणि याचं योग्य उत्तर आहे 65व्या। पुढचा प्रश्न, सन डॅश डॅश मध्ये पक्षांतर बंदीशी संबंधित 52वी घटना दुरुस्ती करण्यात आली। 1980, 1987, 1985, 1988 आणि याचे योग्य उत्तर आहे 1985 साली 52वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामध्ये पक्षांतर बंदी संबंधीचा कायदा करण्यात आला। त्यानंतर पुढचा प्रश्न, मूळ घटनेत समाविष्ट असणारे व भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांतर्गत येणारे संपत्ती मिळविणे, बाळगणे व तिची विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य डॅश डॅश घटना दुरुस्तीनुसार काढून घेण्यात आले। 44व्या, 42व्या, 52व्या, 73व्या आणि योग्य उत्तर आहे 44व्या घटना दुरुस्तीनुसार जो आपल्याला नागरिकांचा जो मूलभूत हक्क होता संपत्तीचा, ते संपत्ती मिळवणे, बाळगणे व तिची विल्हेवाट लावण्याचा अधिकार काढून घेण्यात आला। त्यानंतर इसवी सन 1989च्या डॅश डॅश घटना दुरुस्तीनुसार मतदारांचे पात्रता वय 21 वर्षांवरून 18 वर्षांपर्यंत खाली आणण्यात आले। 51व्या, 61व्या, 71व्या, 81व्या आणि याचं योग्य उत्तर आहे 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांचे पात्रता वय 21 वरून 18 वर्षांपर्यंत खाली आणण्यात आले। डॅश डॅश घटना दुरुस्तीन्वये मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला। 42व्या, 44व्या, 52व्या, 73व्या आणि योग्य उत्तर आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला। पुढचा प्रश्न, डॅश डॅश घटना दुरुस्ती अन्वये लोकसभा व विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षांऐवजी 6 वर्षांपर्यंत वाढविण्यात आला। पर्याय आहेत 44वी घटना दुरुस्ती, 40व्या घटना दुरुस्ती, 42व्या घटना दुरुस्ती, 48वी घटना दुरुस्ती आणि उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती। यानुसार विधानसभा आणि लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षांवरून 6 वर्षांचा केला होता, परंतु नंतर 44वी जी घटना दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार तो 6 वर्षांवरून पुन्हा 5 वर्षांचा करण्यात आला। सन 2003च्या 91व्या घटना दुरुस्तीन्वये डॅश डॅश या कलमात दुरुस्ती करण्यात आली। 75 व 164, 70 व 120, 230 व 242, 235 व 250 आणि योग्य उत्तर आहे 75 व 164। सन 1976च्या डॅश डॅश घटना दुरुस्तीन्वये मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यात आला। पर्याय आहेत 44व्या, 42व्या, 52व्या, 73व्या आणि योग्य उत्तर आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यात आला।
सन 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीन्वये डॅश डॅश हे नवे कलम घटनेत अंतर्भूत करण्यात आले. 21A, 31A, 41A, 11A आणि योग्य उत्तर आहे 21A. योग्य जोड्या लावा. घटना दुरुस्ती आणि वर्ष: पहिली 52वी, 73वी, 76वी आणि वर्ष आहेत 1993, 1994, 1951, 1985 आणि ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच पहिली घटना दुरुस्ती झाली होती 1951ला, 52वी घटना दुरुस्ती झाली होती 1985ला, 73वी घटना दुरुस्ती झाली होती 1993ला आणि 76वी घटना दुरुस्ती झाली होती 1994ला. पुढचा प्रश्न: सन 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीन्वये संविधानाच्या कोणत्या भागात समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला? उद्देशिका, विषय सूची, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क आणि योग्य उत्तर आहे उद्देशिका. सन 2003च्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश टक्क्यांपेक्षा अधिक नसते. 10%, 15%, 18%, 7% आणि योग्य उत्तर आहे 15%. अशा प्रकारे आज आपण भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचा भाग असणारा घटना दुरुस्ती आणि घटना दुरुस्तीची प्रक्रिया, घटना दुरुस्तीची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर घटना दुरुस्तीचे प्रकार आणि महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आणि यावरती परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात या सर्वांची माहिती घेतलेली आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.